पण गाडीवर असताना होता आम्ही परत अरे देवा काठी बारीक बारीक इकडं जाते अरे यार नको मारू हा एक शूट करतो कुठल्या दरवाजाला लॉक नाही लावायचा पुढे सगळे नातं सर्व आता होळीला येतात होळीला येतात नाही होळी नाही होळी आई आहे नाही होळीला सगळे इकडे हो आता इथे निघाली आता 10-10:30 चुलत चालू होती निघायला मग ते इथे येतील इथे येणार सर्व हे मुंबईतून येतील आता होळी कुठे तुमची असते इथे खाली असते आणि मोठी होळी खाली तिकडे बारवाडी मी सकाळी बोललो 500 घर होतं 500 उंदीर आहे तो मोठा गाव आहे होळी बघितली नाही हा ना होळी बघायला अरे भारी हो मजा येते बघायला तुम्ही बघाल तर मोठे साहेब गेले 500 घरांची एकत्र होळी 500 घर हो 500 घर तो उंबीरटा मोठा गाव आणि बाकी 12 वाडे त्या सगळी लोक एकत्र सगळी एकत्र एवढी सभा मोठी होती अशी सभा एवढं तिथं पब्लिक येते 3-4 दिवस कंटिन्यूस त्याला लय महत्व आहे ना ते होळीला महत्व असतो जास्त आणि ते बघा होळी लागते कशी कसं काय होतं त्याला म्हणजे बलिदान कोंबडा वगैरे कापतात एक कळकीचा बांबू मध्ये रोखतात आणि तो होळी पेटली का मग तो कळकीचा पोलतो मग तो असा वाकत येतो आणि मग तो उडवायचा असतो कापायचा असतो खाली जमिनीवर नाही पाडून द्यायचा मोठं गावच्या ठिकाणी मोठे हे आहे आपण ती काठी नाचवत तेव्हा गेले ना हा काठी आपल्या माडची सभेना हा माडच्या सभेना मग आमचा देव पण जायचं ना मग मारामारीमुळे बंदही झाला मारामारी पहिले लेव पूर्वी दांडगे लोक आहे ना आडानी ताबडतोब मारामारी काय मग बंद करून टाकला जायचं नाही आपला देव काठी घेऊनच जात असत ना आता काहीच नाही बंद करून टाकला तुम्ही सगळे कुटुंबदारी एकत्र येत आहे होळीला हो सगळे गोविंदाला वगैरे नसेल येतात गोविंदा वगैरे असेल तेव्हा नसेल येत तेवढे नाही होळीला सगळे मोठा सण हा मोठा सण गणपती पण इथेच येणारे येतात सुट्टीवरती असतात गणपती इथे असतो नाही आमच्याकडे नाही भावाकडे अंबरनाथला आहे ओके तुम्ही आता अंबरनाथ सोडलेला किती वर्ष झाली मी आता मला 4 वर्ष झाली 4 वर्ष झाली ते कलबलावली मुनिशन त्यासाठी त्या तुला मी जाणार परत अच्छा मग परत जाणार हो मग नोव्हेंबरला परत रिटर्न परत रिटर्नला मी नोव्हेंबरला रिटर्न इकडे तिकडे ठाणा अंबरनाथ तिकडे राहतो चला या आईला बघा तुम्ही चला हो ये खुर्च्या घेऊन ये रे ऐकायला कमी येते ऐकायला फक्त कमी येते बाकी काय प्रॉब्लेम नाही ऐकायला फक्त कमी येते बाकी काय प्रॉब्लेम नाही फक्त ऐकायला येत नाही बाकी आवाज मोठा भारी मग त्याला विचारा किती मुलं काय किती मग ते तुला सांगणार असं आहे असा ते आले होते बसा हा बसा 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 थंडा कोरी आम्ही पण कोरी चाय घेऊन आला मी पण थोडी घ्या
नाही आता घेतली. आता घेऊन आलो. आता इथे आम्ही फक्त कोरी पण घेतली, दुधाची पण घेऊन आलो. आम्हाला आईजीला भेटायचं. दुधाचे आणि दुधाचे पण नाही आत्ताच घेऊन आलो. आम्ही आत्ताच घेतलं जे. आता जे सगळं जेवलं वगैरे हाताने सगळं हो खा. जेवण आता जरा जेवण ताप झालं आला नाही. ना 2-4 दिवस. आपले एक भाकरी एक चव आणि थोडा भात बस एवढेच जेवण. अशी चालता येतं. हो घराला चालतं. लागते आता जरा हा? साडी बिडी नेसवायला लागते. उभी राहायची. 106 वर्ष. तो वय किती झालं? एक चाव ते जास्त पण जास्त होते. हो ना? पहिले पूर्वीचं कसं माहित नसतं. माहिती नाही अंदाजे सांगतात. अंदाज सांगतात. काय सांगते. आता हिची आजी पण किती वर्षाची? 104 वर्षाची. आता वारले 15-20 दिवस झाले असेल. मग त्याची कंडिशन तसे काय तशी व्यवस्थित आहे. व्यवस्थित. हो. फक्त ऐकायला येत नाही बाकी काय नाही. कसं ते आपण बोलतो वयामानाने होतच ना. सगळी आठवण आहे पहिली पूर्वीची वगैरे. हा ना. आपली विसरतो ते ना आठवण. गावाचा बाबाच नाही पलगावर हो ना. पलगावरचे 10 वर्षा 10 वर्ष पलगावर. तिला काया घालता येत काय का नांगुल बांगुल घालते कपडे घालते नेसवते हे काय उभा राहताय सगळं तुम्ही करता म्हणून ते सांगते ना. हो. नाहीतर काय. सर्व स्टोरी एकच सांगणार ते. पहिली लय गरीब होती ना भरपूर गरीब. तिने एवढे कष्ट केले म्हणून. हो एवढे कष्ट केले ते होत्या बाहेर. खाल्ला तर ते पुढ्यातला बहाणा नेता येत देव कुठं नेतोय देव नेला ना त्याला देवाला ने नाही राजू. देवाला म्हणते ने बाई माझी येते वर्षात ना बसाय तिला चरण घालतोय बाय गे मला ने साडी पोळी माझी सुकी ठेवली मला बाकी येणार आहे. ने आता. ते देवीला बोलते. कारण पहिले आमच्याकडे जेवण असतं. चाकणात येते सोमवारी जेव्हा पालखी येते ना मला गाडी नाही दिली तू गाडी मिळते मला गाडी नाही दिलीस तू पाणी खातेस मला नाही पाणी अजून पान वगैरे खाते का? हो पान सुपारी सर चालू आहे आता? हो चालू आहे. पान सुपारी सगळं आडकिता वगैरे आहे ना सगळं ते व्यवस्थित. सगळं स्वतः करते. सुपारी पण कापणार आडकित्याने ती सुद्धा. ते न्यायला सांगतो ती कुठे देते ते गाडी वडील 88 ला वारले. हा. 33 वर्ष. अरे वा. चांगली वडील आहे. 88 ला वडील वारले. 36 वर्ष. म्हणजे वडील नसला तिथं सुद्धा आलं आम्ही हा नाही. आमचा परपंच मला असं मला सांभाळलाय. हो, म्हणजे हो. हॉटेल सगळे, नाही, सगळे. हॉटेल हो, नाही, ते कोणाचंच बोलतात. नाही. मी जे बोलत तेच होणार. अच्छा तुम्ही सगळ्यात मोठे. आणि आम्ही लहान 4था नंबर आहे मी. अच्छा. मी 4था नंबर आहे. पण ते माझ्या अंडरमध्ये सगळे आहेत. भाऊ बोलतो तो बरोबर आहे. हे कोण आहेत आता? हा लहान भाऊ लास्ट नंबर हा. हो का? हा लास्ट नंबर. मग ते अमेरिकेला आहेत ते? तो याच्या अगोदरचा. हो का? आता ते कधी येणार? तो आता 26 ला बोलला येणार आहे. 2026 ला. ते विचारतात सेम तिकडे आहेत त्यांना. हा? हो फोटोवरती दाखवतो ना अच्छा मोबाईलवरती व्हिडिओ कॉल. हा. रेडिओवरती कॉल वगैरे त्यासाठी घेतले ना ते त्यांनीच घेऊन दिले मला आईला रोज बघायला. हो मग संध्याकाळचं सकाळचं 10 वाजतापर्यंत येतो. काय येतात नेता पण जीव कुठे जातोय आहे ना घ्यायला नेता वातावरण असतात पेन्शन आहे. पेन्शन. आला वडील मंडळीमध्ये होते ना. बघा इकडे सगळे इलेक्ट्रिक मध्ये होते बघा ना. हो सगळे हा म्हणजे कोकण चिपळूण रत्नागिरी सातारा हा. पुरा कोकण मंडळी मिळून चालली. आता हे समोरचं घर आले ना तुम्ही आपल्याला लेपला त्याची सर्व मंडळी मिळतात. हो. ते आता त्यांनी गेल्या वर्षी बांधलं. फौजी आंबावडे वरती आहे. फौजी आंबाडावरती महाडच्या तिकडे त्या त्या वरच्या साईडला साईडला ना. तिथे A to Z प्रत्येक घरामध्ये हे प्रत्येक घरात. प्रत्येक घरात. इथेच राहणार नाही.
नाही आम्ही आता उद्या जाणार. उद्या जाणार आणि सोमवारी आमच्याकडे पालखी येते हो. नाही आमच्याकडे कसं आमच्याकडे पण कार्यक्रम असतो. नाही तर आले असतील सगळी नुसतं आमच्याकडे कार्यक्रम होतो आमच्या घरी. नाही आमच्याकडे पण कार्यक्रम असतो ना. आम्ही तिथे अलिबागला कार्यक्रम घेतो. जेवण बिवण घालतात. नाही आम्ही त्या स्पर्धा घेतो. लेडीजच्या सगळ्या स्पर्धा म्हणजे कोण प्रत्येक जण काय काय हॉटेल पण बोलणार. आहे. त्या हॉटेलच्या ह्याच्यातून आपण हे करतो, स्पर्धा घेतो, पाककला स्पर्धा घेतो. ते उद्यापासून सगळी तयारी सुरुवात होईल. बक्षीस वगैरे बक्षीस ठेवतो आम्ही तिथे. कॅलिवरची लोक येतात तिथे आपल्याला. आवाज खणखणीत आहे. आवाज हे माइंड लय भारी आहे दोन. म्हणजे स्मरणशक्ती किती दिवसाची गोष्ट विचारा ती सांगत. म्हणजे आपल्या आमचं कुटुंब कसं चाललं, काय आलं, काय ते. म्हणजे आता तुमच्याजवळ ते बोलणार नाही पण ते त्यांची ती ओळखीची असेल नेहमी त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी होतात. तुला किती मुलं आहेत, किती काय, ती सर्व सांगणार. किती लग्न झालं, अजून 2 बाकी आहेत. हो 2 बाकी आहेत. मग ती बोलणार बरोबर आहे. हो असं आहे. आता हे दुधाचं हाड आहे. दुधाचं नॉनव्हेज वगैरे खात असतील ना मच्छी. नॉनव्हेज वगैरे तुलसीचा मावळणीचा लेख आली होता, आला होता ना. मग ते आता कोणाच्या मला आहेत का? गेलेत ते गेली. हा ते आता त्यांचेच नातेवाईक आहे. ते साहेब आलं, बाई आली तिथं फोटो काढून न्यायला आहे बघ. त्याचा फोटो काढून न्यायला ना, त्याचा फोटो काढून न्यायला ना, ते त्यांचे येतात. ते फोटो काढून नेले ना. तेव्हा जाम गोरी असेल ना तेव्हा पहिले असं. आता ती स्किन तोंडात पण एक दुसरी आणि माझ्या हातात गाड्या तर सोनार करीत नाही. ते जुनं आता सोना ना. चौकटीचं पुतण्यांजवळ 14 ते पण आहे. तसं आता हे असं क्वचित असं एकत्र फॅमिली नाही बघायला मिळत. आमच्या म्हणजे 12वाडीमध्ये म्हणजे ते आमचे चर्चे तो पण आमचं सोबत होतं. हेच घर फक्त असायचं एकत्र. घोड्याला बरेच लोक बघतात पण ते फुटतच नाही. फोन करणार का त्यांनी 70-80 एकर जमीन आहे, तुम्ही घ्याल काय या डोंगरामध्ये, खाल काय तुम्ही घेऊन, आणि ते घेऊन काय विकाल काय तसंच नाही. ते मला थंड येते, ते काठी दाटवलेलं ते आणून द्यायचं. आईस्क्रीम खाते. हो आईस्क्रीम वगैरे सर. अहो तिचा तर आवडता भाग असं आहे. आता आपली कशी म्हणजे काय नको मला सर्दी होईल, हे होईल, ती खाणार नाही, तसं नाही. काय पण द्या असं आहे. एवढे चांगलं आहे. पान सुपारी पाहिजे. पान सुपारी पान बी नसला तर मग ते आडकीचं आपतील नाही तर काहीतरी करील. सुपारी वगैरे स्वतः कट करते. आडकीचं बाबा ते व्यवस्थित तिथे आडकीत आहे. सुपारीला तशी धरायची आणि अशी करायची. ते बसणार व्यवस्थित. टावेल घेणार, टावेल घेणार, टावेल कापणार, मग ते आवडतंय सुपारी पान खायला. सुपारी आता जेवली का नाही? आता नाही फुडवलं. आता फुडवत नाही, खावत नाही. हो नजर 5,000 जोडी ऑपरेशन केली. 5,000 आता सुई ज्या जोरात होऊन झाली. हो. आणि हे मुलगी कुठे आहे माझा? मुलगी तुमची बाई कुठे आता? ती नातवडी महाड तालुक्यात इथेच आहे. हे दरेजेवरती. म्हणजे ही आपली सकाळी धावलेली शिवा हे मंदिर वगैरे आहे त्याच्या पण इकडे.
हा? रस्ता यायला हो रिक्षा आहे ना, रिक्षा गाड्या वगैरे सर्व रोड मेन रोड आहे आपल्या असं आधी तिथे वावलाय तिकडे रोड त्यांचे चांगले एकदम मस्त road. हा. एका नाल्याकाच्या साध्याने पांजणी किती नातवंड आहेत? एका लेकाच्या आता ते आम्हालाच माहिती नाही, आम्ही मोजले ते भरपूर आहे. खूप असतील एकाला चौघा जणा, एका लेकाला चौघा जणा, एका लेकाला तिघा जणा, एकाला दोघा जणा, दुसऱ्याला तिघा जणा. आज त्यांची लग्न बघितली नातवंडांची, लेकांच्या लेकांच्या लेकींची लग्न बघितली, त्यांची पोरं बघितली. मोठ्या लेकाला आता एवढा पोरगा मोठा आहे, एवढा मोठा लेको आता त्याला ते 4 नंबर यांच्या अगोदर आता एक तर 4 नंबर तिकडे गेला तो फोटो आहे ना, तो 3 नंबर मोठ्याच्या पाठचा फोटो आहे तिथे. आणि बाळा वगैरे बोलते ना त्याचं. तिला चौघा जण, तिघ जण लिहाक, एक लिहाक, त्यांची लग्न बिग्न एडी कमार केला का फोनवरती बसते तिथे बाहेर जाऊन मग बघा तू कधी येणार असं तसं ये. मग ते आता ती सून माहिती तिला बोलता नाही आपली भाषा का मराठी वगैरे बोलते? तिला मराठी नाही मग ते इथे आता त्याला पण येत नव्हता, तो पण विसरलाय मराठी बोलते, पण थोडं बोलतो. बदली होती मराठीमध्ये, मराठी भाषेत बदली होती, मग त्याला पण सांगतो. हो दिवसभर तुमच्या 8 पाता जेवण बनवून आली काय? हो आता जायचं, जेवायचं, थोडा वेळ गप्पा करायच्या, सकाळी मग 11 वाजता निघून जाऊ. येऊ आम्ही नक्की, पावसाळ्यात येऊ ना तेव्हा परत येऊ आम्ही. जेवायला पाऊस झाला का ना का मग नंतर येतात, मग ते म्हणजे लय निसर्ग मस्त दिसतं. आता पण म्हणतात येऊ गरमी झाली म्हणून झाले काय जास्त गरम ते. पाणी प्यायली पाणी खंडीबे भात पाकडला, खंडीबे भात पाकडला, सकाळी 10 वाजता तो घेतला, उडीद पाकट होतं, तुरी पाकट होतं, जोडला पाकट होतं, सगळी पिकं व्हायची नाही तो. आता नाही होईल, होईल म्हणजे कळत नाही. डुक्कर जमिनी वगैरे आहेत ना, काय होत भरपूर केलं आयुष्यात, आता काय आता घाण घालायला मागत नाही, का पाकडायला मागत नाही. स्वतःच्या तांबीत पाकडायला घालता, पाकडतच का दलन कांदन काय नाही ना आता आम्हाला तुमच्या करतात नाही, आम्हाला काय नाही कांडण म्हणजे असं ते करायचं. कांडण पहिलं भात मुसळणी कुंड्याची वाहिन्यामध्ये चला आजी येऊ. परिचय वाटतं आपलं शेतकरी. आमची शेती आहे, 6 एकर शेती आहे. इकडे चोल आहे, चोल आहे. इकडे बाथरूम पण मोठा आहे, वरती इंग्लिश संडास आहे. चूल आहे. ते पेटेले दोन्ही दूध बी ठेवायचे असून त्यांचेच आहे. चूल आणि याच्यावरच बसायचं चहा बी प्यायला. जुना पेटा 7 भावंडांचं घर, त्याच्यामुळे किचन एवढं मोठंच पाहिजे त्याला. आता जेव्हा कशाला ते एकत्र आल्यावर जेवायला वगैरे एकत्र अशी लाईन लागते. आता या तुम्ही सगळं साफसफाई तुम्हीच असता. हो एकटेच, मग काय
तिने होळीत नाही ते- कशाला काय चहाला काय भेटते आम्हाला काय पापड आहे. कापडच खेळण्या दिल्या होळीचे पाहुणे यायला सुरुवात होईल ना. हो होळीचे पाहुणे यायला आज सुरुवात उद्या 4 वाजेपर्यंत सकाळी येतील 5 वाजेपर्यंत सकाळी काय बसती जातात 10 वाजता आता बसते. हे बैल वगैरे हे आहे तुमच्या आता बोरिंगचं पाणी तिथून शिफ्ट केलं इकडं इथे डायरेक्ट घरी येतं. ते बरं आहे पाण्याचं तरी म्हणजे हो, पाण्यावर हा लहान होता एवढाच होता इकडं हा. नंतर त्यांना साड्या बिड्या नेसा तिकडे जायचं हा रिकामा गेला गेलं तुमचं माहेर कुठलं मग गावात बाहेर पण येईल सासर पण येईल नाही हो हे प्रेम केलेलं आहे ना हो ते म्हणजे होते आता हो, त्यांचे. म्हणजे, हा. लास्ट मोबाईल करणार मी तुम्हाला मुलं किती आहेत? दोघं आणि एक दोघांची लग्न झाली एक मुलगी हो. मुलगीचं झालं सगळे एका हे पोरग्याची पण- मुलगी पण हे- झाली. आधी झालं हे तुम्ही. तिघं हे 4 जण माझे 2 जण हिचे 2 जण आम्ही एका ठिकाणी पण आता तुम्ही हे फॅमिलीचा तर फोटो वगैरे काढत सगळे असल्यानंतर येत असतील सगळे ना? एकत्र. बरोबर आहे. हा. सगळी येतात. तसं आमच्याकडे ना गावाला आमच्या तिकडे गिराड काय अडचण असते ना, काय तिकडे 35-50 माणसं मग एका आमची पण एका ठिकाणी सगळी रोजची माणसं आली. यायची. आणि असं तुमचं कसं व्यवहार एकत्र सगळं जातात सगळे काकांची आम्हाला मुलं पण वगैरे. मोबाईल ती आणली. बाहेर असतं तिकडं असतं पुढं. पोरं खेळता येत नाही कबड्डी तिकडे असते हा, तिकडे खेळते. चला चला येतो. या तुम्ही आता. या पावसाळ्यात. नक्की आम्ही पावसाळ्यात जाऊ हा, पावसाळ्यात. पावसाळ्यात इकडे जेवायलाच या. नक्की नक्की जूनपर्यंत नाही आम्ही इथं. हा? जूनपर्यंत नाही मग नंतर काय मग अंबरनाथला मग हे असतील, हे असतील इथे. तेव्हा ठाण्याला जाता? हे असं आहे. हे ठाण्याला- ठाण्याला यांचं. तुम्ही दादा. ठाण्याला कुठे जाता? टेस्टी पोपटला जातात. पोपटला म्हटलं आमचं आहे ना पत्नी आहेत ना. आमच्या पोरी बिरी आहेत आदिलाच्या. भाची आहे याचं माहेर इकडे सगळी गावातली पोरं कबड्डी खेळतात पूर्ण. हे आहे गाव. इथे कबड्डी खेळतात. बाकी आजूबाजू सगळं जंगलच आहे. घर म्हणजे ते गावातलं देऊळ आहे. हे देवळात चाललं आता. इकडे पण घर आहे थोडीशी. हे आहे देऊळ. पूर्ण गाव आहे खालती. उघडे ना जरा चालेल ना? हो चालेल तर मंडळी बघते छान असं बाप्पाचं देऊळ आहे इथे. मस्त असं देऊळ आहे पूर्ण. नमस्कार मस्त कर आहे ना हे? त्याच काय श्री गणेश महिला मंडळ लोहारे खोंडा. हे बघ. छान असं शांत देऊळ आहे.
म्हणजे बघताय तर निघालो. कबड्डी खेळतात पोरं इथली गावातली. आपला वणवा इकडे लागलेल ना म्हणून आम्ही वरून पाठवलं. आता आम्ही आता पोरं खेळतात ना वरून पाठवतो. दिसेल ह्याचं हा माझा मुलगा आहे, ह्याचं युट्यूबला चॅनल आहे, चॅनलवर जातं हे सगळं. आता आम्ही हे सगळं भेटायला आलो. आजी हे सगळं उद्या तुम्हाला बघायला भेटेल. अलिबागकर निखिल, अलिबागकर निखिल चॅनल बघा तुम्ही. मग तुम्हाला हे सगळं मंदार नाही कार्यक्रम असतात कबड्डी मुलांची, त्याची प्रॅक्टिस इंटरनल. फक्त लोहरे मचल ना चौडा बनेल धरतो. आम्हाला आवडला. पावसाळ्यात नक्की येऊ. शांत सुंदर सगळं हिरवगार दिसेल. तुम्हाला म्हणजे आता संध्याकाळी 7-8 वाजले ना तर तुम्हाला गावात चांगलं वाटणार. आणि तुम्हाला खाली हायवे तुमच्या घर तिथं गारच वाटतं. सर्व दगड असं नियोजनच तसं आहे ना. संबंधाने फार केलं. चालले वाटतं असं त्याला वाटते. गाव खरंच छान आहे. मस्त. संध्याकाळी आवाज पण नाही गावात ते पण समजणार. 11-11:30 पर्यंत बाहेर गप्पा करत बसलो होतो. कुठे रात्री आम्ही बघत होतो त्या तिकडून. मी तेच विचार करतो बॅटऱ्या दिसत आहेत. कारण त्या साहेबांची बहीण आल्या होत्यात ना, ते या खायला घेऊन एकदम व्यवस्थित यायच्यात. चला 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 येऊ. तर मंडळी चाललो आहे परत आजीच्या इथे. त्यांना खाऊ जे आणलेलं आपण ते द्यायचं राहिलं तर ते चाललं होतं द्यायला. आई आणि रेखा की चाललं. आपल्या मागे बघताय गाई आहेत, ते पण खायला चालले सगळीकडे. ऊन आहे खूप, सो गरम होते. इकडेच आहे आपण राहिलेलो आणि थोडंच पुढे चाललो आणि इकडे गाव येतो. हे कोण आले? ते कोण आहेत? हे नातू. तो नातू धाकटा. कुठला किती नंबर? धाकटा नातू. तो 4था राहिलेचा धाकटे लेखाचा. हा माझा हा 4 नंबर. बसा आता. आईस्क्रीम तिकडे ठेवा. ते बिरगळाला त्या अंबरनाथवाला आहेत ना, अंबरनाथवाला आहेत ना, ते 4 नंबर. बघता त्यांच्या घराच्या इथले भाजी लावलेली ते दिले, वांगी दिले आपल्याला. तुम्हाला लागतील आता राहू दे. नाही पाहुणे नाही इथं न्यायला येतील. तुम्हाला तिकडे आणायला जायला. रात्रीचा व्ह्यू बघितला तुम्ही. हा हे सकाळचा व्ह्यू गावाचा. पूर्ण खाली गाव आहे इकडे. इथे देऊळ आहे जो आपण जाऊन आलो काल रात्री.
छान अशी शांतता आहे. फक्त एवढंच की उन्हाळ्याचा सीझन आहे म्हणून ऊन आहे खूप, म्हणून गरम होते. गणपती बाप्पा. रेल्वे स्टेशन एक नंबर काम केलं. एक नंबर मस्त. एकट्याने ट्रॅफिक काढली सगळी. मग हे कोकणाची अवस्था आहे हो. आणि हे 2 गाडीवाले येते मग त्यांनी पडले. वा वा वा. खायला ना घ्या आले, बाकी कुठे एवढं अडकत नाही आपण. पाय भाजतात. पाय भाजलं नाही मधून गाडी. चला थँक्यू बाबा. निघालो. सीट बेल्ट लाव रे तू. सीट बेल्ट मला कळत नाही. सीट बेल्ट काढला तिकडे वाढायला लागली. संडू कुठं गांडू. तर मंडळी इथे जेवण आलेलं आहे. थाळी फक्त जैन थाळी आहे पूर्ण, मारवाडी थाळी त्या जेवायला. तर मंडळी आता ब्लास्टचा जो आपण सीन बघितला तो होता जेवणाचा. आपण माणगावच्या इथे जेवायला थांबलो, त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आलो. मध्ये काही शूट नाही केलं कारण का खूप जेवल्यानंतर खूप सुस्ती झाली, खूप झोप येत होती आणि ट्रॅव्हलनी पूर्ण थकून गेलेलो. सो घरी आलो आणि चेंज केले, फ्रेश झालो आणि डायरेक्ट झोपी गेलो. झोपलं आणि मग उठलो. त्याच्यानंतर बाकीची काय थोडीफार कामं होती ती केली, शूट काहीच केलं नाही. आणि आता लेट झाला आहे थोडा कारण का नंतर मग विचार केला की बाबा आपण ब्लॉग एंडच नाही केलं कारण का 2 ब्लॉग आपण केलेले. ते ॲक्च्युली एकच ब्लॉग पण आपण ते 2 पार्ट्समध्ये टाकले कारण का खूप मोठा होता ब्लॉग, म्हणून मग तो ब्लॉग आपण 2 पार्ट्समध्ये केला. आणि जी ट्रिप होती आपली ती मस्त एकदम झाली, छान झाली, सुंदर अशी, एकदम रिलॅक्सिंग होती. आणि तिथे गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी पण आम्हाला मस्त कळाल्या. तिथे गावात गेलो आपण आणि बघितलं तुम्ही की आज आपण एका आजीला भेटलो आणि आजीचं एज होतं 106 एज होतं आजीचं. आणि मग आम्ही भेटायला गेलो तिला सगळेजणं की बघूया भेटून. तर बघितलं तुम्ही कसे बोलत होतो, कसे भेटलो आम्ही, खूप मस्त. एवढे जण राहतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ते सगळेजण एकाच घरात राहतात आणि फक्त त्या असतात आपापल्या कामासाठी वेगळ्या सिटीजमध्ये, वेगळ्या स्टेट्समध्ये राहतात. सो म्हणून मग बाकीची काही कामं असतील त्यांची तिकडेच करतात. पण जेव्हा पण कधी असे फेस्टिवल्स असतात, सण असतात, आता होळी होती तर होळीच्या वेळेला आपल्याला काही येता आलं नाही कारण का कार्यक्रम आहे आपल्या होळीच्या दिवशी. सो म्हणून मग आपल्याला अलिबागला परत यायचं होतं. तर पण तिथे बघितलं की सगळेजण कसे राहतात आणि ॲक्च्युअलमध्ये होळीचे होते म्हणून सगळीजणी येणार पण होती, आपल्याला यायचं होतं म्हणून मग आपल्याला ते शूट नाही करता नाही आणि आपल्याला भेटता नाही आलं. तर बघितलं असंच एक कुठे गावात, कुठेतरी पोलापूरमध्ये आतमध्ये गावात, खूप असं डोंगरात, एवढ्या गावात आजी अशा 106 एजच्या आजी पण राहतात. हे कोणाला माहिती नव्हतं. आम्ही तिथे गेलो तेव्हा आम्हाला कळालं की असं एक आजी आहेत, त्या एज त्यांचं एवढं आहे. सो आम्हाला त्यांना भेटायची इच्छा झाली म्हणून आम्ही जाऊन भेटलो. त्यानंतर बघितलं तुम्ही सकाळी पण आपण मग आज हेच केलं की आजीला काही खाऊ वगैरे काही घेऊन गेलं नव्हतं, तर मी, आजी आणि रेखा काकी सगळेजण गेलो आणि आजीला खाऊ दिलं सर्व. परत बसलो वगैरे की खूप प्रेमळ होती आजी, खूप छान बोलत होती. एवढे एज असून पण त्यांची जी मेमरी होती ना ती माइंड ब्लोविंग, मीन्स विचार नाही करू शकत एवढी मस्त आहे. मीन्स त्यांची मेमरी होती, एक गोष्ट ते परफेक्टली सांगत होते की त्यांची मुलं किती आहेत, ते कुठे असायचे, काय राहतात वगैरे सगळं एक्झॅक्टली सगळं जे आहे ते त्यांनी सांगितलं. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. असे आयुष्यामध्ये अशा व्यक्ती असतात जे
कधी कधी भेट होते, अचानक भेट होते, ती मीन्स मेमरेबल असते. खूप मस्त वाटलं एकदम. मला एकदम असं आनंद झाला की आजींना बघून की एवढ्या एज होते आणि तरी पण त्यांना माहिती आहे, ते बोलत होते तेवढ्याच एनर्जीने, तेवढ्याच लावले बोलत होते. सो खूप सुंदर वाटलं. आणि आपली 2 दिवसाची पोलादपूरची ट्रिप होती ती पण एंड झालेली आहे. खूप छान वाटलं, मस्त ट्रिप झाली आपली. ते एकच होतं की फक्त नेटवर्क नव्हतं, पण नेटवर्क नव्हतं म्हणून काही असं वाटलं नाही, कारण का बाकीचं जे सराउंडिंग होतं ते एकदम शांत होतं आणि खूप असं सुंदर होतं. सो नेक्स्ट टाईम कधी गेलो की आपण दुसऱ्या कुठल्या तरी सीझनमध्ये जाऊ, कारण का आत्ता उन्हाळा होता, मग उन्हामध्ये एवढं काय आपल्याला बाहेर नाही पडताना आलं. पण बघूया पुढल्या कधी आपण पावसाळ्यामध्ये आपल्या रेनी सीझनमध्ये गेलो तर तुम्हाला नक्की मी दाखवीन, आणि तेव्हा तिथलं कसं सीन असेल, कसे पूर्ण नेचर ग्रीनरी असेल ती तुम्हाला दाखवीन. सो व्लॉगमध्ये काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. जेव्हा पण मी तुम्हाला नवीन व्हिडिओज असतील ते अपलोड करीन ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जातील. सो हा व्लॉग माझा काही आवडला असेल तर थँक्यू, आणि काय कळवा मला की तुम्हाला त्याच्यात काय आवडलं. आजीबद्दल तर नक्कीच तुम्ही थोडंसं प्रेमाने कमेंट करू शकता की कसं काय आवडलं आजीबद्दल. सो येस, थँक्यू. आता हा व्लॉग इथेच एंड करतो, आणि आपलं पुढचे व्लॉग येणार आहेत ते आहेत आपल्या होळीच्या कार्यक्रमाचे येणार आहेत. सो होळी आहे, होळीच्या कार्यक्रमाचे मस्त व्लॉग्स येणार आहेत. पाककला स्पर्धा ठेवलेली आहे आपल्या राऊत बंधू आगरी खानावळकडनं. सो दरवर्षी असते, ह्या वर्षी पण आहे, आणि ह्या वर्षी तिसरं वर्ष आहे, 3rd इयर आहे. सो मजा येणार आहे. छान असे पदार्थ वेगळे आपल्याला बघायला भेटतील. सो नक्कीच तुम्ही बघा पुढचा व्लॉग, आणि होपफुली तोही तुम्हाला आवडेल. सो हा व्लॉग आता इथेच एंड करतो, जास्ती बोलत नाही कारण का खूप झोप येते. आणि भेटूया आपण पुढल्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.